बातमी आहे पुण्यामधली आणि पुण्यामधल्या कसबा विधानसभेमध्ये आता एक मोठा नेता जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागलाय असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. आणि लक्षात घ्या, माणूस जेव्हा बाजूला असतो राजकारणापासून किंवा जेव्हा तो ऍक्टिव्ह नसतो तेव्हा कदाचित त्याचं महत्व नसतं, पण जेव्हा तो ऍक्टिव्ह होतो त्याचं महत्व वाढतं. आणि नशीब ही एक अशी गोष्ट नाही की कधी कोणाचं उजळेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. मी बोलतेय रोहित टिळक यांच्याविषयी. रोहित टिळक हे असं नाव आहे की टिळकांच्या घरामधलं नाव आहे, प्रसिद्ध नाव आहे. पुण्यामधलं एक नावाजलेलं घराणं म्हणून रोहित टिळक किंवा टिळक कुटुंबियांना ओळखलं जातं. आणि त्यांचे पणतू असलेले रोहित टिळक जे आहेत ते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. अधिकृतरित्या त्यांनीच याची माहिती दिलेली आहे. मागच्या काही वर्षापासून तुम्ही जर बघितलं तर रोहित टिळक हे सातत्याने काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये काम करत होते, चांगले ऍक्टिव्ह होते. पण साधारण 2 वर्षापूर्वी टिळकांच्या नावाचा जो पुरस्कार टिळक कुटुंबियांतर्फे दरवेळी देण्यात येतो तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. आणि त्यानंतर मात्र काँग्रेसची नाराजी जी आहे ती रोहित टिळकांवरती आली. विशेषतः रोहित टिळक असताना अशा पद्धतीने मोदींना पुरस्कार देणं हे काहीशी काँग्रेसमध्ये याच्याबद्दल थोडीशी खंत व्यक्त करण्यात आली होती आणि रोहित टिळक काहीसे साईड ट्रॅक झाले. मागच्या 2 वर्षापासून ते ऍक्टिव्ह नव्हते आणि आता अखेर ते जाणार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. यातली दुसरी आणि इंटरेस्टिंग अपडेट अशी आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे हे मला राज्यसभेवरती पाठवणार होते. आता ज्या राज्यसभेच्या जागा गेल्या त्याच्या अनुषंगाने, मात्र त्यावेळी तिथे शरद पवार यांच्या जाण्याचं ठरलं आणि मग आमचे आणि पवारांचेही व्यक्तिगत संबंध आहे आणि या सगळ्याच जागा बिनविरोध करण्याचं ठरलं आणि त्यामुळे माझा प्रवेशही झाला नाही आणि राज्यसभाही मिळाली नाही, असं एक रोहित टिळकांनी सांगितलं. तिसरा एक महत्वाचा मुद्दा जो मला या ठिकाणी बोलावंसं वाटतो आणि तो असा आहे की रवींद्र धंगेकर आणि त्यासोबतच सध्याचे कसब्याचे विद्यमान आमदार असलेले हेमंत रासने या दोघांसाठी सुद्धा ही काहीशी राजकीय दृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर धोक्याची घंटा असू शकते. एक तर धंगेकर आता ऑलरेडी गेलेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये, मात्र तिथे त्यांचे काहीसे फार मतभेद आहेत, फार काही चांगलं आहे स्थानिक नेत्यांशी असं नाही, त्यामुळे धंगेकर तिथे ऑलरेडी साईड ट्रॅक आहेत. आणि अशा वेळी रोहित टिळकांनी सुद्धा जाणं, त्यामुळे असं म्हणलं की एकाच मतदारसंघामध्ये एकाच, कारण धंगेकर सुद्धा कसब्याचे माजी आमदार राहिलेले आहेत, रोहित टिळकांनी सुद्धा अनेकदा कसबा लढवलेला आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी विधानसभेचे 2 दावेदार जे आहेत ते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तयार होणार आहेत आणि दोनही दावेदार हे तिथले नावाजलेले आहेत, तिथले मूळ आहेत. त्यामुळे नाही म्हटलं तरी 2029 ची जी विधानसभा येईल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेकडे दोन असं आपण म्हणू शकतो की ताकदवान दावेदार हे आता तिथे असणार आहेत. आता दुसरा मुद्दा, सध्याचे विद्यमान आमदार असलेले हेमंत रासने जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा भले महायुतीमध्ये जरी असलं तरी आपल्या मित्र पक्षाकडे जिथून आपण लढलेलो आहोत, जिथून आपण जिंकलेलो आहोत त्या जागेसाठी 2-2 चांगले सबळ दावेदार असणं हे नाही म्हटलं तरी राजकीय दृष्ट्या स्वतःसाठी एक स्पर्धा निर्माण होऊन जाते आणि ती स्पर्धा जी आहे ती हेमंत रासने यांच्यासाठी तयार होणार आहे. आणि म्हणूनच कसब्याची लढाई जी आहे ती पुढच्या काळामध्ये इंटरेस्टिंग होणार आहे. आणि एकनाथ शिंदे आता व्यवस्थित जाणून आहे, विशेषतः महापालिकेच्या ज्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, शिंदेच्या यश मिळालं नाही. आणि मग अशा वेळी जर आपल्याला जागा मिळालेल्या नाहीये तर तिथे काय करू शकतो आपण, तर चांगले नेते घेऊ शकतो आणि पक्ष नव्याने उभारू शकतो. त्यामुळे पुण्यामध्ये शिवसेनेला आणि त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेना आता नव्याने उभारणी करायची आहे आणि अशा उभारणीच्या वेळी काहीसे साईड ट्रॅक झालेले रोहित टिळक हे त्यांना उपयोगी पडणार आहेत. आणि म्हणूनच असं आपण म्हणू शकतो की जशी रोहित टिळकांना एका चांगल्या पक्षाची, चांगल्या जबाबदारीची गरज होती, तशी एकनाथ शिंदेना सुद्धा कसब्यात आणि काही अर्थाने पुण्यामध्ये सुद्धा चांगल्या नेत्यांची गरज आहे. त्यामुळे दुहेरी दृष्टिकोनातनं ही एक राजकीय खेळी असू शकते, मात्र त्याचा उपयोग किती होतो, कारण ज्या पद्धतीने भाजप पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाय रोवून उभी आहे, अशा वेळी एकनाथ शिंदेनी रोहित टिळकांना घेणं किती फायदेशीर ठरतं याच्यासाठी एखाद्या निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागेल. मात्र अशा पद्धतीने टिळकांच्या घरातनं ऑलरेडी तुम्हाला जर माहिती असेल तर माजी आमदार मुक्ता टिळक या सातत्याने भाजपमध्ये होत्या, त्या महापौर राहिलेल्या आहेत, स्टँडिंग कमिटीमध्ये होत्या आणि कसब्याच्या आमदारही होत्या. आमदार असतानाच दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आत्ताच्या घडीला त्यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे आता महापालिकेवरती नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यामुळे घरामध्ये ऑलरेडी एक माजी आमदार आहेत, म्हणजे माजी आमदार की होती, घरामध्ये स्थायी समिती दिलेली होती. मुक्ता टिळक हे सातत्याने नगरसेवक होते आणि आता कुणाल टिळक यांच्या एक रूपाने सुद्धा भाजपचं प्रतिनिधित्व ऑलरेडी यांच्या घरामध्ये एक आहे. आणि आता रोहित टिळक जे आहे ते महायुतीमधल्या शिवसेनेमध्ये जाणार आहे. त्यामुळे
महायुतीमध्येच आता टिळकांचं घर गेलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र पुढे काय होतं, नगरसेवकापर्यंतच वाटचाल कुणाल टिळक यांची सीमित राहते का आणि रोहित टिळक कुठपर्यंत पोहोचतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. शिंदे साहेबांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते थोडं खूप अचानकच झालं आणि एक सामाजिक कार्य जे आजपर्यंत करत राहिलो आम्ही किंवा विद्यापीठाच्या मार्फत असेल, केसरीच्या मार्फत असेल, अनेक संस्था आहेत त्यामार्फत असेल, तो विचार डोळ्यासमोर ठेवून ते एक ठरवलं गेलं होतं की मला उमेदवारी त्याची द्यायची आणि ते निश्चितच झालं होतं. महाविकास आघाडी काय निर्णय घेईल हे 4-5 दिवस काय ठरत नव्हतं की ते थांबणार आहेत नाही थांबणार आहेत. पण जेव्हा पवारसाहेबांचं नाव पुढे आलं तेव्हा तो निर्णय झाला की आपण अर्जसुद्धा भरणं योग्य राहणार नाही. कारण पवारसाहेबांचं महाराष्ट्राचं योगदान, देशाकरता योगदान आणि सगळंच बघितलं आणि व्यक्तिगत संबंधसुद्धा पवारसाहेबांशी अनेक वेळेला आलेत. माझ्या वडिलांचे आलेत. खानिवाले सरांकडे जेव्हा जुडोचे सगळे असायचे तेव्हा पवारसाहेब तेव्हा असायचे आणि टिळक कुटुंबियांशी सुद्धा त्यांचा म्हणजे जवळचा संबंध होता आणि अशा वेळेला फॉर्म भरणं हे अजिबातच योग्य वाटलं नाही. त्यामुळे शिंदेसाहेबांचाही तो निर्णय होता की आपण बिनविरोधच ती करायला पाहिजे निवडणूक आणि म्हणून तो अर्ज दाखल काही केला नाही तेव्हा त्या ह्याच्यात. पण टिळक कुटुंब आणि काँग्रेसचं एक समीकरण होतं. असं काय घडलं की तुम्हाला काँग्रेसमधून बाहेर पडावं वाटतंय आणि दुसरा पक्षाचा काही पर्याय उपलब्ध ठेवावा वाटतो? आजपर्यंत काँग्रेसचं काम प्रामाणिकपणे मी करत आलो आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आजोबांपासून काँग्रेसचा हा विचार कायम घरी राहिला. पण जेव्हा मधल्या काळात टिळक पुरस्कार जो आपण 83 सालापासून देतो, ज्यांनी ज्यांनी देशाकरता काम केलं आणि ज्यांचं मोठं योगदान राहिलं आहे देशाच्या उन्नतीकरता आणि जगात ज्यांनी नावलौकिकी मिळवली, अशा लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला दरवेळी लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्ट करतो. 3 वर्ष आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना हा पुरस्कार संस्थेच्या मार्फत दिला गेला होता आणि तेव्हापासून एक लक्षात आलं की खूप निगेटिव्हिटी पक्षामध्ये ही बघायला मिळाली. आता काही लोकांना मी भेटलो सुद्धा, काहींना ते पटलंय सुद्धा, पण मी काय नावं घेत नाही, माझा तो स्वभाव नाही कोण काय बोललं हे सांगायचं घरी. पण तोच विचार की पंतप्रधानांना पुरस्कार दिला, तो काय माझा वैयक्तिक पुरस्कार नाही आहे, तो एक तर ट्रस्टनी दिलेला पुरस्कार आहे आणि राजकीय व्यक्तीच म्हणायचे झाले तर काँग्रेसच्याही लोकांना तो दिला गेला होता. त्यामुळे तो एक ब्रॉडर विजनचा ती एक संस्था आहे. तोच विचार करून 3 वर्ष सतत त्या तक्रारी करत बसणं पक्षाकडे, हायकमांडकडे की याने तो पुरस्कार दिला, ते शेवटी मला सुद्धा काय पर्याय राहिला नाही. काम करायची इच्छा आहे की तेच उत्तर मी किती वेळा देऊ. म्हणजे अशा नॅरो माइंडसेटने जर का पार्टी कायम काम करणार असेल तर याला काय अर्थ नाही राहिला. कारण एक पैलू हा प्रत्येकाच्या जीवनातला घेतला जातो. जो लोकमान्यांचा विचार, जसा कल्चरल रूट जे प्राईम मिनिस्टरने आपलं डेव्हलपमेंट करता जे जपले आणि त्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट केली, स्किल बेस्ड एज्युकेशन जे प्रमोट केलं, जे लोकमान्यांनी तेव्हा सांगितलं होतं, उद्योगधंदे वाढण्याकरता लागणारं शिक्षण घ्या, म्हणजे अशा एक विचारांना घेऊन तो पुरस्कार तेव्हा पंतप्रधानांना द्यायचा ठरला, त्यांची एक धोरण ठरवून. तर तो विचार हा करतच नाही पार्टी. मग शेवटी मला सुद्धा काम मग मी थांबवून टाकलं 2 वर्ष आधी की आता नकोच, जर का तेच असेल तर मी सुद्धा काम थांबवून टाकतो. आणि मग शिंदेसाहेबांनी हे विचारल्यावर एकदम माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी द्यायचा जेव्हा एकदम विचार झाला, तेव्हा एक तर त्यांना धन्यवाद देतो आम्ही सगळंच कुटुंबियांच्या वतीने की एक तरुणाला एकदम संधी द्यायचा त्यांनी विचार केला. आणि त्यांच्या मी पक्षात नाही आहे तरीसुद्धा त्यांनी एक सोशल वर्क आणि हे बघून त्यांनी ती उमेदवारी द्यायचं ठरवलं. आणि मग तेव्हा निर्णय घेतला की ठीक आहे, आता एवढी मोठी संधी एकदम साहेबी देत आहेत, आता ते होईल नाही होईल हा पुढला भाग असतो, राजकारणात या गोष्टी होत असतात. पण मला तोच तरी स्वभाव नाही की एकदा तिकडे घ्यायचं आणि मग आता नाही झालं मग परत दुसरीकडे कुठेतरी उडी मारायची, हे मला काही जमत नाही. आता मी कुठली जबाबदारी त्यांनी दिली किंवा आता पुढे काय काम करायची संधी मिळेल तिथे मी काम करत राहीन. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा तुम्ही दिलेला आहे का आणि शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे? मी राजीनामा तर अजून दिला नाही, पण तुम्ही दिन पाठवून काँग्रेसचा. पण जाहीर असं मी म्हणलो तसं एक सोशल वर्क बघून तो माझा तिकडे विचार केला गेला शिंदेसाहेबांच्या माध्यमातून. आणि एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता हा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आपल्याला, एक शक्ती देणारा नेता बघायला मिळतो. आणि ते नेत्या उपमुख्यमंत्र्यांना भेटतोय असं वाटतही नाही भेटलं. त्यामुळे एक त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल ही आमची सुद्धा सगळी एक मानसिकता झाली. त्यामुळे तसा जाहीर प्रवेश का काय मला माहीत नाही, पण आता कशा प्रकारे काम आता चालू होईल किंवा काय हे आता पुढे जसं होईल मी तुम्हाला कळवेन. रोहित टिळकांना कधीपासून शिवसैनिक म्हणायचं?
आता मी म्हणलो तसं की काय जबाबदारी किंवा कशाने मिळते त्याप्रमाणे मी स्वतःहूनच कळवेन.